चला आपला खेळाडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. चला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अखिलेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. पंचांचा इशारा येतोय तिथून लेट्स प्लेचा. पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. डीबीएनच्या माध्यमातून जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अखिलेश सज्ज. बॅटिंग साठी जर आपण बघितला स्ट्राईक एंड वरती जतीन पाटील. पहिला चेंडू मोठा फटका इनटू द कॅप मध्ये चेंडू खेळलाय. चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करत सीमारेखा पार चौकार. सध्या तरी आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आणि कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता, कारण पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि त्यामुळे इथून फलंदाजाला हात खोडणं गरजेचं आहे. अखिलेश पुन्हा एकदा सज्ज. यावेळी चेंडू पडल्यानंतर बाहेर जातो आणि तिथून वाईट चेंडूचा इशारा येतोय. आई भवानी मारंबलपाडा संघातून वारंवार खेळणारा हा खेळाडू आहे. सध्या प्रवीण याला पण बघतोय नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. यावेळी स्टेप आउट केलं होतं. मैदानाच्या आतमध्ये स्टेप आउट केलं होतं, पण नक्कीच पंच पुन्हा एकदा वळतील. वाईट चेंडूचा इशारा येईल. सध्या आउटसाईड ऑफस्टॉपच्या बाहेर पिच केले जाते, म्हणजे वाईड लाईनची जी रेष आहे त्या रेषीजवळ पिच केल्यानंतर चेंडू काहीसा वळण घेतो आणि त्यामुळे इथून वाईट चेंडूचा इशारा येतोय पंचाकडनं. हो हो, चांगला चेंडू. इथून चांगला चेंडू हाताळला जातोय. पडल्यानंतर खाली राहायला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. मन बनवलं होतं पण बॉलच्या रेषेमध्ये नाही आले जतीन पाटील, त्यामुळे डॉट बॉल. यष्ट्यांच्या मध्ये सफळ झालेत आणि इथून प्रयत्न केलाय, चेंडूला अडवलं गेलंय. आपल्या संघासाठी या 3 धाव वाचवल्यात या खेळाडूने. म्हणजे साहिलचं कौतुक करावं लागेल, कारण चांगल्या प्रकारचा फटका होता. 360 एंगल डिग्रीवरती वळले होते फलंदाज जतीन पाटील, पण तिथून क्षेत्ररक्षक साहिल याने चेंडूला अडवलं गेलंय. त्यामुळे या चेंडूवरती येते 1 धाव. धावसंख्या होती ती 7. 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय 7 धावा. यावेळी ऑन साइडला प्रवीण पाटीलचा ब्रँडेड षटकार. आपण बघतोय बॅकफुटला गेले प्रवीण पाटील आणि चेंडूला फेकून दिलं सरळ डीप मिड विकेटला. आशिष होते तिथे मात्र बघत राहिले. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायचा आहे सचिन पाटील. चेंडू खाली झेलची संधी आणि इथून प्रवीणला परतावा लागतंय, कारण प्रवीणचा पकडलाय झेल आणि संपलाय खेळ. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फसला जातोय आणि सचिन पाटील तिथे कुठल्याच प्रकारची चुकी करत नाही. त्यामुळे इथून परतावा लागला प्रवीणला. पुन्हा एकदा सज्ज होतील अखिलेश. चेंडूला फक्त दिशा दिली, इथून शेअर केलं गेलंय, कारण सन्मानपूर्वक चेंडू होता हा. खोलवर टप्प्याचा होता, त्यानंतर गती कमी होती या चेंडूमध्ये आणि त्यामुळे यावेळी आपण जर विचार केला तर
संतोष सावंत या चेंडूला फक्त स्टेअर केले गेले. पहिला इथून पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि धावा फलकावरती लागले गेल्यात. पटेल 11 संघ पोचलाय तो म्हणजे 14 धावेवरती. एक गडी बाद झालाय. 14 धावा फलकावरती लागले गेल्यात. नवीन गोलंदाज सचिन पाटील यांना आपण सध्या बघतोय. लॉंगनला विजय मामा असतील. त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेगला जर आपण बघितलं तर आशिष छोरा असतील, साहिल असतील. त्यानंतर पंकज यांना आपण सध्या बघतोय. ओहो हो, जबरदस्त चेंडू होता हा. सचिन पाटीलने खूप छान पद्धतीचा चेंडू होता. पडल्यानंतर खाली राहतोय. पंचांचा इशारा येतोय 22चा. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि संतोष सावंतला हा चेंडू नाही समजला, कारण तिथून थोडासा आत आला आणि त्यामुळे पूर्णपणे बीट झालेत. जतीन आहेत आता स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथून मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, पण या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे आणि ते सध्या व्हेरिएशन आहे, तो स्पीड आहे, तो मेंटेन करत असताना, लाईन लेंथ मेंटेन करत असताना सध्या पाहायला भेटतोय. विजय मामाकडनं कान मंत्र दिला जातोय, कारण महत्त्वाचा मॅच असेल या संघासाठी. हा लीग फॉर्मॅट आहे. लीग फॉर्मॅटमध्ये आपल्याला चांगले पॉईंट्स असणं गरजेचं आहे. इथून वाईट चेंडूचा इशारा येतोय. पंच वळतील, कारण हा चेंडू जर बघितला तर वाईड लाईनच्या बाहेर पिच केला होता. पडल्यानंतर आणखीन थोडासा बाहेर गेला. बॅट्समन सफल झाले होते. आतापर्यंत जर विचार केला तर 2 डॉट बॉल सध्या सचिनच्या या गोलंदाजीमध्ये आपण बघितले गेलेत. खोलवर डब्या चेंडू होता. इथून क्षेत्ररक्षक लॉंगॉनला विजय मामा असतील. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. तिथून या चेंडूवरती येते एक धाव. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्यामुळे फलंदाजाला इथून सन्मानपूर्वक खेळणं गरजेचं होतं. धावसंख्या होती ती म्हणजे 17 धावा. पुन्हा एकदा सचिन पाटील सज्ज होत असताना यावेळी आशिष आले होते, पण आशिषला चेंडूने हुलकावणी दिले. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फेकी केले पण तिथून बॅकअप केलं गेलंय. त्यामुळे या चेंडूवरती येतात 2 धावा येतात या चेंडूवरती. धावसंख्या होती ती म्हणजे 19 धावा. षटक मार्गस्थ आहे सध्या तरी. जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. हो 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 हो, तिथून यष्टीरक्षक बीट, साहिल बीट आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. वाईट चेंडूचा इशारा येतोय म्हणजे 1+4 5 धावा. इथून नाराज असतील. इथून स्वतः गोलंदाज असतील नाराज, कारण हा चेंडू हाताळायचा कुठे होता. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. यावेळी सरळ बॅटने विजय मामा आहेत, पण विजय मामाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका पाहायचा आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. चेंडू खाली. झेलची संधी.
झेल पकडणं गरजेचं आहे, झेल पकडणं गरजेचं आहे. सध्या एक तर आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, पाहायचं आहे तिथे डेंजर झोन मध्ये पडणं. तिथून दोन चान्स होते, सध्या एक झेल होता, त्यानंतर धावचीच्या रूपामध्ये बाद करण्यामध्येच तिथून यशही आलं नाही. त्यामुळे या चेंडूवरती येतात 2 धावा, 2 षटकांचा इथून खेळ पूर्ण. धावसंख्या होते ती 32. सध्या हरीश पाटील यांना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण बघतोय हरीश पाटील आलेले आहेत. धावसंख्या होती ती म्हणजे 32 धावा. आशिष छोरा सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती येतोय, तिसरं षटक. कारण महत्वाचं असेल हवेचा झोत सध्या आपण बघतोय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. आणि तिथून संतोष सावंतच्या बॅटमधून खूप छान पद्धतीचे फटके, त्यानंतर त्याला साथ देतोय मिस्टर जतीन. जतीनच्या बॅटमधून सुद्धा आपण एक मोठा फटका बघितला गेलाय. अजूनही 3 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. सध्या आपण बघतोय अंबेश 11 नाणेफेकीचं कौल जिंकलं, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला चेंडू चांगला चेंडू पडल्यानंतर इथून जलद गतीचा हा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा मनसुबा बनवला होता जतीन पाटील याने, पण पूर्णपणे बीट झालेत आणि त्यामुळे हा डॉट बॉल सध्या येत असताना आपण सध्या बघतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा तेच चित्र आहे, पण इथून सॅक्रिफाईस विकेट होईल का, परतावा लागेल का जतीनला. आणि इथून गडी बाद होतोय धावचीच्या रूपामध्ये, गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. रोक न पावा अखियां विचों गम दियां बरसातां नू, सारे गिन याद च तेरी मैं तां जागा रातां नू, रोक न पावा अखियां विचों गम दियां बरसातां नू. हो 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 इश्क तेरा धन्यवाद डीसी. नवीन बॅटर सध्या रवी बंडा यांना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. छोराची चांगली गोलंदाजी आहे सध्या, 2 चेंडू डॉट हाताळलेत. ओ हो 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 यष्ट्यांच्या वरून चेंडू इथून ट्रॅव्हल झाला. संतोष सावंतने मनसुबा बनवला होता थोडासा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा, पण तिथून पूर्णपणे बीट झाले कारण जलद गतीचा हा चेंडू होता. त्यामुळे संतोष सावंत पूर्णपणे बीट. सध्या तरी चांगली गोलंदाजी होते आशिष छोरा या गोलंदाजामार्फत. आता लाईन लेंथ थोडीशी बिघडली आणि तिथून पंचांचा इशारा येतोय. 2 पाय फाकवलेत आणि तिथून हात पण वर केलेत पंचांनी. त्यानंतर वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर एक धाव येते. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विजय पाटील पाहायचा आहे. विजय मामा इथून झेल सुटला जातोय. हा झेल खूप महत्वाचा होता कारण संतोष सावंत याचा हा झेल सुटला जातोय. एक धाव येते, धावसंख्या होते ती 34. एक निर्णायक षटक सध्या आपण जर बघितलं गेलं तर आशिषच्या माध्यमातून आपण बघतोय. चांगली गोलंदाजी होते आपल्या संघासाठी. इथून पूर्णपणे बांधून ठेवले फलंदाजांना, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही. नवीन बॅटर सध्या रवी बंडा. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पॉईंट रिजन मध्ये येतोय, पाहायचा आहे. एक धाव अंकित केली जाईल. आणि रवी बंडा यालाही माहिती आहे की इथून जर आपण बघितलं तर थोडंसं पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. आणि सध्या तेही सिंगल डबल मध्ये भर केली जाते त्यांच्या मार्फत. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 सध्या फलकावरती लागले गेल्यात. हो हो पुन्हा एकदा जलद गतीचा चेंडू हाताळला जातोय आणि इथून षटक. एक इम्प्रोवायझेसिंग षटक. एक चांगली गोलंदाजी होते
3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा धावा फलकावरती लागले गेल्यात 35 धावा. आता येणारे 12 चेंडूचा खेळ असेल. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल या 12 चेंडूंमध्ये किमान 30 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल का पटेल बॉईज पटेल 11 या संघाचा. जातोय विशाल डीजे कडे आणि ऐकतो एक सुमधुर संगीत. तुम लोग मुझे ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ. यारों का जो यार हूँ चला आपल्याला वेळ इथं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. कारण वेळ असली तर आपण 5 षटकांचे सामने खेळू शकतो. कारण हे दुपारचं सत्र आहे त्यामुळे चेंडू हवेच्या झोतावरती खूप लांब जातात. तिथून थोडासा वेळ जातोय. म्हणून तुम्ही टीम मीटिंगसाठी वेळ घेऊ नका. हरीश आलेत नवीन गोलंदाज. सध्या ऑलराऊंडर भूमिका आपल्याला हरीश पाटील याच्या माध्यमातून पाहायला भेटते. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली. आता गोलंदाजी धुरा आपल्या खांद्यावरती घेतले. हो इथून जागा बनवले. साहिल आले चेंडूवरती. पाहायचं आहे क्षेत्ररक्षक चांगलं होते. आणि इथून जर विचार केला तर रवी बंडाही इथून बीट झालेत. ठरवलं होता शॉट सिलेक्शन पण शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केलं पण फटक्यामध्ये तितकी ताकद नव्हती आणि त्यामुळे तिथून साहिलने एक चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने भर. 36 धावा फलकावरती लागले गेलेत. फ्लायटेड डिलिव्हरीला धाडून दिले सरळ डाऊन द ग्राउंड. सीमारेखा पार. षटकार. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से धन्यवाद. धावसंख्या होती ती 42 धावा. संतोष सावंत झेल सुटल्यानंतरचा हा परिणाम सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्टेप आउट केले. पाहायचं आहे 38 सर्कल. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बीट झाले. धावचीची संधी आहे मैदानाच्या आतमध्ये पण इथून काय घडलंय. संतोष सावंतला परतावा लागतंय. पंचांचा इशारा येतोय आणि इथून जर विचार केला तर संतोष सावंतला परतावा लागले. हरेशी तिथून थोडेसे बीट झाले होते पण शेवटच्या क्षणाला नजर आली नॉन स्ट्राईक एंडवरनं संतोष सावंतने इथून स्ट्राईक सोडली होती आणि म्हणून तिथून धावचीच्या रूपामध्ये बाद होईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. जाऊया विशाल डीजे. हो इथून चांगला चेंडू आणि या खेळपट्टीवरती सातत्याने सराव आहे त्यामुळे हरेश्वर पाटीलांना माहिती आहे कुठल्या टप्प्यावरती चेंडू टाकल्यानंतर किती फिरतो, कुठला सरळ जातो, कुठला गिरकी घेतो हे हरेश पाटीलला माहिती आहे आणि सध्या ते चित्र पाहायला भेटते. फ्लायटेड डिलिव्हरी होती. साहिल आहे पण साहिलच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार. धावसंख्या होती ती म्हणजे 49 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रवी बंडा आता मात्र लय मध्ये येत असताना 2 षटकार रवी बंडाच्या बॅट मधून आले, त्याला साथ देत आहे. सध्या अम्मी पाजी आलेत, नाश्ता गेट वरती आहेत. ओहो पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न पण तिथून डॉट बॉल येत असताना 49 धावा. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय.
पटेल 11 या संघाचा आता येणारे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय आणि काय बिघडतंय डीजे. धन्यवाद डीजे. चला नवीन गोलंदाज सध्या आपण साहिल याला बघतोय आणि विनंती असेल R11 लगातो 6 संघ कर्णधार आणि त्यानंतर T90 चॅलेंजर आपले 2 कर्णधार आपण यायचं आहे नाणेफेकीच्या दिशेने. T90 चॅलेंजर कर्णधार आणि R11 लगातो 6 कर्णधार आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. इथून मोठा फटका खेळलाय. चेंडू जाईल सीमारेखा पार. षटकार. धन्यवाद. इथून साहिल वरती अटॅक केला जातोय. काउंटर अटॅक केला जातोय कारण 6 चेंडूचा शेवटचा खेळ शिल्लक आहे आणि तिथून धावा बनवणं ही गरजेचं आहे. संघ आपण जर बघितला तर T90 पटेल 11 या संघासाठी सध्या धावसंख्येचा जर विचार केला तर 55 धावा फलकावरती लागले गेल्यात. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट चेंडू आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक 2 षटकार. धन्यवाद डीजे. इथून बॅक टू बॅक 2 षटकार. षटकारांची हॅट्रिक साधली जाईल का अम्मी पाजी या फलंदाजामार्फत. काढमंत्र तर दिला जातोय. साहिल आहेत इथून आपला एंड चेंज केलाय. आता रायटम ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी आलेत. पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. सध्या 2 षटकार आल्यात. हॅट्रिक साधली जाईल का. लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू होता. पंच आमच्या दिशेने बोलतील. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर 1 धाव आणि धावसंख्या होते ती म्हणजे 62 धावा बलकावरती लागल्या गेल्या. 3 गडी बाद आहेत. सध्या 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी ऑन साईडला पाहायचा डीपवरती आशिष छोरा सध्या चेंडूवरती येतात. चांगलं क्षेत्ररक्षण होते. फेकी केली जाते आणि त्यामुळे या चेंडूवरती येते 1 धाव. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 63 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 गडी बाद आणि चेंडूचा जर खेळ बघितला तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न साहिलच्या माध्यमातून आपण सध्या बघतोय. ओहो चांगला चेंडू पण इथून काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. सॅक्रिफाईस विकेट आहे का. नक्कीच तिथून मला वाटते का थोडंसं डिसिजन पेंडिंग आहे. पंच आहेत. पंच ठरवतील. पंच नक्कीच डिसिजन तिथे कळवतील. आपल्या जागेवरती येतील आणि तिथून काय डिसिजन येते. पंच बॅटची एज आहे का रनआउट आहे. बॅटची एज लागले आणि म्हणून त्यामुळे तिथून फलंदाजाला परतावं लागेल. ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली. धन्यवाद डीजे. सध्या खलीबली होतंय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार आले होते पण तिथून चांगला कमबॅक केला जातोय गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. नवीन बॅटर मनोज यांना आपण सध्या बघतोय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती लागल्या गेल्या 63. इथून डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक इथून प्रोडक्शन आहे आणि त्यामुळे या चेंडूवरती येते 1 धाव.
आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 64. 64 धावा फलकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अमी पाजी आहेत ज्यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल की इथून गोलंदाज चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळेल पाहायचा आहे, कारण महत्वाचा चेंडू आहे हा सध्या दोन्ही संघासाठी. इथून जर आपण बघितलं तर डीप स्क्वेअर लेगला आशिष छोरा या चेंडूवरती येतात. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण झाले, फेकी केले आणि तिथून आपण जर बघितलं तर पहिल्या इनिंगला इथून समाप्त होत आहे. पहिल्या इनिंगमध्ये पटेल 11 संघ पोचलाय तो म्हणजे 65 धावेवरती. इथून 66 धावा येणारे 30 चेंडूमध्ये 66 धावा बनवायचे आहेत. आणि मी विनंती करेन टॉससाठी R11 लगातो 6 कर्णधार आणि त्यानंतर T90 चॅलेंजर संघ कर्णधार आपण टॉसच्या दिशेने या प्लीज. तू समझा नहीं. धन्यवाद डीजे. चला आपण क्षेत्ररक्षक लावून घ्या. चला मैदानाच्या आतमध्ये आपली मीटिंग करा आणि क्षेत्ररक्षक लावून घ्या. महत्वाची मॅच दोन्ही संघासाठी असेल. इथून अंबेश 11 कर्णधार. चला आपण आपले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. इथे आपण पॉइंट्स टेबलमध्ये सुद्धा जाणार आहेत, कारण ह्या शेवटचा सामना असेल. संघ आहे तो म्हणजे R11 लगातो 6, त्यानंतर T90 चॅलेंजर. सध्या तेही आपण डीपीच्या माध्यमातून आपण दाखवलं जाईल की इथून पॉइंट्स टेबलवरती कुठला संघ टॉपवरती आहे. H2O. सध्या आपण बघतोय पॉइंट्स टेबलवरती जर आपण बघितला तर टॉपवरती 2 पॉईंट्सवरती आहे T90 चॅलेंजर. 1 विन 1 लॉस 2 पॉईंटवरती आहे. त्यानंतर R11 लगातो 6 2 पॉईंटवरती आहेत. 1 विन झालेत 1 लॉस झालेत तेही 2 पॉईंटवरती आहेत. अंबेश 11 सध्या आपण बघितलं तर 2 मॅच खेळलेत तेही 1 मॅच जिंकलेत 1 मॅच पराभूत झालेत तेही 2 पॉईंटवरती आहेत. त्यानंतर पटेल 11 संघ तेही म्हणजे रिझल्ट जर विचार केला तर सर्वांचा सेम रिझल्ट आहे. तर अजून हा सामना आहे, त्याच्यानंतरचा अजून एक सामना आहे, त्यावेळी आपण पॉइंट्स टेबलवरती नक्कीच उतार चढाव आपल्याला पाहायला भेटेल. इथून महत्त्वाचा मॅच असेल या दोन्ही संघांसाठी, कारण पॉइंट्स टेबलवरती जर आपली जागा फिक्स करायची असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे दोन्ही संघांना. मग T90 पटेल 11 असेल नाही त्यानंतर अंबेश 11 संघ असेल, महत्त्वाचं आहे. सध्या 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर बॅट्समन नेम प्रसन्ना यांना सध्या बघतोय. प्रसन्नांना प्रसन्न करण्याचं काम सध्या सुरू केलंय. चेंडूला दाडून दिलंय सरळ डीप मिड विकेटला, आउट ऑफ द पार्क, षटकार. धन्यवाद डीजे. सध्या तरी आपण बघतोय प्रसन्नाने पहिल्या चेंडूवरती आपल्या संघाला प्रसन्न केलंय.
सध्या आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, थोडेसे सफल झाले आणि त्यानंतर चेंडूला क्षेत्र निवडलं मिड विकेटचं. यावेळी जर आपण बघितलं तर चांगला चेंडू पडल्यानंतर आत आलाय. चांगला चेंडू हाताळताना हा कमबॅक करणं गरजेचं आहे. या संघाला, या गोलंदाजाला कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण महत्वाचं आहे. हा सामना महत्वाचा आहे या दोन्ही संघांसाठी. यावेळी पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. तिथून पाजी आले, त्या चेंडूला फील्ड केलं गेलंय. एकच धाव येईल या चेंडूवरती. धावसंख्या होती ती म्हणजे 7 धावा. 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 30 मध्ये बनवायच्या अजूनपर्यंत 59 धावेची आवश्यकता. सरळ बॅटने चेंडूला फोर्स केलंय. झेलची संधी जतीन पाटील चुकी करणार नाही आणि इथून सचिनला परतावा लागेल. पहिला गडी बाद, धावसंख्या 7 वरती असताना गॉड. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन धन्यवाद. चला टॉसच्या दिशेने यायचं आहे. R11 लगा तो 6 आपण कर्णधार यायचा आहे टॉसच्या दिशेने. मी सतीश यांना विनंती करेन की आपण आपल्या हस्ते हा टॉस केला जाईल. नवीन बॅटर हरेश जबाबदारी असेल, कारण महत्वाचा खेळाडू बाद झालाय. तिथून सचिन मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फसला गेलेत. यावेळी 360 डिग्री अँगल बनवलाय आणि चेंडूला धाडून दिले सरळ डीप स्क्वेअर लेगला. आउट ऑफ द पार्क, षटकार. धन्यवाद. विनंती करेन विकास असतील त्यांच्या हस्ते टॉस केला जाईल. चला आपण टॉसच्या दिशेने जायचं आहे. टॉस बॉक्स वरती हा टॉस केला जाईल. महत्वाचा मॅच दोन्ही संघासाठी. या षटकानंतर आपण टॉसच्या दिशेने जाणार आहेत. थोडं थांबायचं आहे. या षटकानंतर आपण टॉसच्या दिशेने जाणार आहेत. विकास असतील, विकासजींच्या हस्ते हा टॉस केला जाईल. पुन्हा एकदा सज्ज मनोज. हो, इथून पंच आमच्या दिशेने बोलतील. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर पिच केला गेला होता. चेंडूला सफल झाले होते फलंदाज, पण तिथून वाईट बॉल सध्या येत असताना धावा धावपलकावरती लागले गेल्यात. त्या म्हणजे 14 धावा. इथून 25 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इक्वेशन सेम आहे. 25 मध्ये 52. इथून बॅटची एज लागली होती, पण थर्डमॅनला क्षेत्ररक्षक. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालंय आणि सध्या तरी आपण बघतो या चेंडूवरती येते 1 धाव. एका धावेने धावसंख्या होते ती म्हणजे 15. आता इथून 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 मध्ये 51 धावेची आवश्यकता आहे. सध्या टॉसच्या दिशेने जातोय आपण. विकासजी यांना विनंती असेल आपण टॉस करून घ्यायचं आहे. सध्या आपण बघतोय टॉस केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आपण टॉस का बॉस. इथून R11 या संघाने नाणेफेकीचे कौल जिंकले. डिसिजन कळेल तोपर्यंत इथून हरीश पाटीलचं नावाचं वादळ मात्र गुंगावत असताना पाहायला भेटतोय. सध्या षटकाराने सुरुवात केली दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती. चेंडू सीमारेखा पार. धन्यवाद. डीजे विक्रांत वरती इथून हल्ला चढवला घेतोय आणि हरीश पाटीलने इथून चांगला फटका सजवलाय. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज विक्रांत सज्ज होत असताना ओहो, चांगला चेंडू जलद गतीचा इथून सफल झाले, पण तिथून बॅटरला इथून चांगल्या प्रकारचा स्ट्रोक खेळता आला नाही. हरीश पूर्णपणे बीट झाले. धावसंख्या होती ती 21.
21 धावा फलकावरती लागले गेल्यात. सध्या तरी आपण बघतोय कमबॅक करण्याचा प्रयत्न. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मनोज या चेंडूवरती येतील. एक धाव पलून काढली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि तिथून खराब फिल्डिंगचं प्रदर्शन होत असताना बॅकअप केलं जात आहे. पण 2 धावा येत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली जाते. 23 धावा. 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळी जागा बनवली. वेट अँड वॉच केला आणि चेंडूला फेकून दिला सरळ डीप स्क्वेअर लेगला. आउट ऑफ द पार्क. षटकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. डीजे धावसंख्या होती ती 29. 20 मध्ये आता 37 ची आवश्यकता आहे. हरीश पाटीलची बॅट आता मात्र बोलू लागले. 6 मध्ये 21 बनवल्यात. त्याला साथ देते तो म्हणजे प्रसन्ना. गोलंदाज विक्रांत वरती इथून हल्ला चढवला जातोय. 4 मध्ये 14 खर्च केल्यात. इथून महत्वाची गोलंदाजी आहे. 2 चेंडू चांगले हाताळावे लागतील. T90 पटेल 11 संघाला 2 चेंडू चांगले हाताळावे लागतील. ओ हो 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 हो. इथून काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून यष्टी वाकवले. मला वाटते इथून यष्टी वाकवले आणि हरेशला परतावं लागले. सामना पुन्हा एकदा बॅलन्सिंग मोड मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. नवीन बॅटर येईल मैदानाच्या आतमध्ये. जातोय विशाल डीजेकडे. हॅलो. धावसंख्या होती ती 29 धावा. 2 गडी बाद. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओहो. इथून अखिलेश आलेत आणि इथून अखिलेशने चार्ज केलंय. आता हरीशची जागा अखिलेशने भरून काढले. चेंडूला फेकून दिले. आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या होती ती म्हणजे 35. 18 चेंडू आणि विजयासाठी 31 धावेची आवश्यकता. डीजे सध्या तरी गाणंही वाजलंय आणि सध्या गोलंदाजाची घंटीही वाजवली. कारण या षटकामध्ये धावा आल्यात 20. एक महत्वाचा खेळाडू बाद केलाय. पण इथून 12 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. 35 धावा फलकावरती लागले गेल्यात. आता 18 चेंडूमध्ये 31 ची आवश्यकता आहे. सध्या आपण बघितलं तर अखिलेश आहेत आणि त्यांच्यासोबत आपण जर बॅटर बघितला तर प्रसन्न आहेत. प्रसन्न वैयक्तिक 7 धावेवरती खेळतोय. गोलंदाज नवीन आपण गोलंदाज नाव सचिन यांना सध्या बघतोय आपण. गोलंदाजी मार्क वरती आहेत. एक फिरकीचा जादूगर ज्याला आपण म्हटलं जातंय. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. संतोष सावंत या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय. कारण शरीर
सचिन सज्ज होतोय. यावेळी फक्त स्टेअर केले गेले. एक चिप शॉट म्हणू शकतो आपण. एक धाव तर काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. दोन झाल्या तिथून. आणि अशा प्रकारचं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. जिथून तुमचे डीपवरती जेव्हा क्षेत्ररक्षक लावले गेले तेव्हा तिथून चिप शॉट खेळणं गरजेचं आहे. आणि तेच सध्या अखिलेश म्हणजे एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स खेळाडू आहे सध्या. आणि अखिलेशच्या बॅटमधून ह्या धावा येत असताना आपण सध्या बघतोय. धावसंख्या होती ती म्हणजे 38 धावा. 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 2 गडी बाद. आता 16 चेंडू आणि 28 धावेची आवश्यकता. यावेळी पुन्हा एकदा स्टेअर केलं गेलंय. एकच धाव येते आणि अखिलेश आणि प्रसन्ना ह्या दोघांनी ठरवले की इथून सचिन थोडासा चेंडू फिरवण्याचं काम करते. त्यामुळे सचिनवरती मोठ्या प्रकारचा हल्ला करणं हेही महत्वाचं आहे. यावेळी पुन्हा एकदा एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायचा आहे. मनोज तलेकर चेंडूवरती येतील. या चेंडूला उचलतील, फेक करतील. तोपर्यंत 2 धावा काय रोखू शकणार नाही. 2 धावेने धावसंख्या पलकावरती लागली जाते. संघ पोचतोय तो म्हणजे 41 धावेवरती. आता 14 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये सचिन गोलंदाजी मार्कवरती आहे सध्या आपण बघतोय. चांगला चेंडू इथून सचिनच्या माध्यमातून महत्वाची अशी ही गोलंदाजी. 13 चेंडू 25 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून परतावं लागतंय. प्रसन्ना बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आणि नक्कीच आमचे जवळचे एक मित्र समोलचकामध्ये ज्यांनी जबरदस्त अशी भरारी घेतले, भरत मोरे सरांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम भरत मोरे सर, तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत T90 प्रीमियर लीग 2025च्या या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर अक्षय. नवीन बॅटर सध्या आपण बघतोय. संतोष सावंत असतील, गेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते. आता मात्र ती कामगिरी करावी लागेल कारण 12 चेंडूचा इथून खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. तिथून आपण अखिलेश जैन यांचा विचार केला तर त्यांच्या बॅटमधून मोठ्या धावा आल्यात. सध्या आपण विचार केला तर भरत मोरे सरांचाही आवाज तुमच्यापर्यंत येईल. एक जॉईंग होतील आमच्या सोबत आमच्या या कॉमेंट्री स्टुडिओमधून. त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. सध्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतील संतोष सावंत गोलंदाजी मार्कवरती. यावेळी जागा बनवले पण तिथून क्षेत्ररक्षकाला इथून बीट केले गेले. चेंडू जातोय सरळ डीप फाईन लीगच्या रिजन मध्ये. एक धाव तर झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. 2 धावा येतात. माफ करा, 2 धावा आलेत या चेंडूवरती. संतोष सावंत इथून आपण जर बघितलं तर रनिंग एक 10 ते 15 पावलांची रनिंग आहे पण तिथून चेंडूला गिरकी देण्याचं काम केलं जाते.
आय ॲक्शनमध्ये पण इथून बराचसा बाहेर आहे. पिच केलं गेलं होतं आउटसाईड ऑफ स्टंपच्या बाहेर आणि त्यामुळे पडल्यानंतर आणखीन वळण घेतो चेंडू. त्यामुळे इथून वाईट चेंडूचा इशारा येतोय. ह्या धावा रोखणं गरजेचं आहे. सध्या 11मध्ये 22ची आवश्यकता आहे. भरत मोरे सरही थोड्याच वेळात तुमच्यासोबत माझ्यासोबत जोडले जातील. त्यांचाही आवाज पोचला जाईल. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतील. तुम्हाला बँक बॅलन्स वाचवावं लागेल. चांगल्या प्रकारची टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे कारण महत्त्वाचा मॅच आहे हा. या दोन्ही संघांसाठी हा खूप महत्त्वाचा मॅच आहे कारण 4 टीममधून 2 प्रत्येक म्हणजे आपण जर विचार केला ॲनालिसिस जर विचार केला तर एक संघ पराभूत झाला, एक संघ इथून विजयाच्या दिशेने वाटचाल केली. तर सर्व म्हणजे 4ही टीमचा जर विचार केला तर पॉईंट्स टेबलमध्ये आपण जर विचार केला तर 2 वरती आहेत. हा सामना महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. इथून चेंडू जातोय सरळ लॉंग ऑन मिडविकेट क्षेत्राच्या दिशेने. पाजी या चेंडूवरती येतात. फेक केली जाते पण थोडासा चुकीचा थ्रो होतोय आणि त्यामुळे या चेंडूवरती येतात 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचतोय 47 धावेवरती. आता इथून 10 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता आहे. 10 चेंडू 19 धावा. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज चेअरअप केलं जाते रवी बंडाच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या होती ती म्हणजे 48. 18 धावीची आवश्यकता. चेंडूचा खेळ आहे तो म्हणजे 9 चेंडू आणि 18 धावा. थोडासा माहोल बनवण्याचं काम केलं जातंय मैदानाच्या आतमध्ये आणि अशा प्रकारचं चेहरा असणं गरजेचं आहे कारण गोलंदाजाचा आत्मविश्वास इथून वाढला जातोय. यावेळी पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो लॉंग ऑफला. इथून प्रवीण पाटील या चेंडूवरती येतील. चेंडूला उचलतील आणि फेक करतील. तोपर्यंत एकच धाव येईल. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 49 धावा. 3 गडी बाद या षटकातील 49 धावा. आता इथून 8 चेंडूचा खेळ. 8 मध्ये 17ची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता. यावेळी मोठा फटका पाहायचा आहे. जतीन झेल पकडला जातोय आणि इथून महत्वाचा खेळाडू अखिलेश जैन बॅक टू डगआउट गॉन. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच आपण जर विचार केला तर अंबेश 11चा तुरुपचा एक्का हा एक्का आहे का मैदानाच्या आतमध्ये ठरेल का कारण महत्वाचा खेळाडू पंकज आहे. ॲबिलिटी आहे. या खेळाडूकडे क्षमता आहे आणि ज्यावेळी क्षमता आहे त्यावेळी तुम्हाला इथून संघाने फोर्स केले मग इथून संघाला विजयाच्या दिशेने नेणं गरजेचं आहे. सध्या आपण एक खेळाडू जर बघितला संतोष सावंत आहे. या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. कामगिरी केले त्याने. रोखण्याचं काम केलं गेलंय पण सध्या तरी 7 मध्ये 17ची आवश्यकता आहे. 7-17 खेळाडूंची 7 सध्या संतोष सावंतला आहे. इथून पंकज आलेत. 7 मध्ये 17ची आवश्यकता आहे. मी म्हटलं होतं पण इथून मिस टाइम स्ट्रोक होतोय. इथून गाडी बाद होतोय. जबरदस्त गोलंदाजी. आता 6 चेंडू आणि 17 धावीची आवश्यकता आहे. सध्या सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. जाऊया विशाल डीजेकडे.
कामगिरी केले संतोष सावंतने. नक्कीच या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर खूप छान पद्धतीची गोलंदाजी केले. 6 चेंडू 17 धावेची आवश्यकता. इथून आपण अक्षय यांना सध्या बघतोय, साहिल यांना बघतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती साहिल आहेत, अक्षय आहेत, सध्या स्ट्राईक एंडवरती आहेत. महत्वाचे असतील 2 चेंडू, निर्णायक असतील या संघासाठी, कारण इथून दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. त्यामुळे इथून काटोकी टक्कर आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. जतीन पाटील आलेत गोलंदाजी मार्कवरती. जतीन पाटील सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. राईट मुहूर्त विकेटने. यावेळी फटका तर खूप छान आहे. कव्हरचं क्षेत्र निवडलंय आणि चेंडू जातोय डीप मिड ऑफला, आउट ऑफ द पार्क. षटकार. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. धन्यवाद डीजे. इथून मोठा फटका आलाय अक्षयच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती जतीनवरती हल्ला केलाय. आता 5 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता. 5 चेंडू आणि 11 धावा. जतीन पाटील सज्ज गोलंदाजी मार्क वरती. अक्षय आहेत सध्या स्ट्राईक एंड वरती. चांगला चेंडू हाताळला. इथून नाराज असतील स्वतःवरती. चांगला चेंडू आहे सध्या. आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 4 मध्ये 11 ची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा लॉंग ऑफला प्रवीण पाटील या चेंडूवरती येतील. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. साहिल. इथून मात्र आपल्याला सुरेखरित्या पाहायला भेटतात. 2 धावा येतात. 2 धावेची धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचतोय 57 वरती. 3 मध्ये 9 ची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. 3 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. सामना हाय व्होल्टेज. यावेळी पुन्हा एकदा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. पाहायचा. एक धाव पळून काढले. 3 क्षेत्ररक्षक सध्या पाठलाग करतात या चेंडूचा. 2 तर आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, पण तिथून चांगल्या प्रकारचं बॅकअप केलं जाते. धावसंख्या होते ती 59. 2 मध्ये 7 ची आवश्यकता आहे. 2-7 2-7. 2 चेंडू 7 धावीची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. काय षटकार आल्यानंतर जतीनचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. मला वाटतं की मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे का? सध्या तरी आपण बघतोय एक डिसिजन आहे सध्या पेंडिंग आहे. चला 2 चेंडू 7 धावीची आवश्यकता. ओ हो चांगला चेंडू चांगला चेंडू हाताळला जातोय. आता 1 चेंडू शिल्लक आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि जर या चेंडूवरती षटकार येतोय तर सुपर ओव्हर आहे. नाही आहे का? कंपल्सरी चेसिंग आहे. चला आता 1 चेंडू आणि 7 धावीची आवश्यकता. सतीश पाटील 1 चेंडू आणि 7 धावीची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. षटकार तर आलाय पण तिथून एका धावेने मला वाटते पराभूताच्या छायेमध्ये जावं लागेल. ते म्हणजे
अंबेस 11 या संघाला आहे का? रूल्स आहेत सध्या, मला वाटते रूल्स आहेत. चला मी विनंती करेन ऑर्गनायझर आपण या. मला वाटते की जे नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये आहे. तर चला ऑर्गनायझर कमिटी T90 प्रीमियर लीगची जी ऑर्गनाइज कमिटी आहे त्यांनी यायचं आहे. रूल्स आहेत का? तर तुम्ही प्लीज याच्यावरती चर्चा करा. नक्कीच इथून पावसकर आपण यायचं आहे. पावसकर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. सामना टाय झालाय त्याच्यामुळे आपण जी कमिटी आहे T90 प्रीमियर लीगची जी कमिटी आहे त्या कमिटीने यायचं आहे. आणि तिथून आपण जर बघितलं तर जे नियमावली आहे त्या नियमावलीने पुढचा खेळ सुरू होईल. चला इथून डिसिजन आले कमिटीचं. तर इथून विजयी होतोय तो संघ. एका धावेने जो विजयी झालाय तो म्हणजे T90 पटेल 11 संघ इथून विजयी झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन संतोष सावंत आणि ऑल टीम. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण दिला जाईल. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर संतोष सावंत पुन्हा एकदा ठरतोय. 2 गडी बाद आणि धावा बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात. 10 चेंडू आणि 19 धावा आणि गोलंदाजी करत